ही वर्षभर टिकणारी अस्सल कोल्हापुरी मसाला चटणी आम्ही स्वतः आमच्या घरासाठी केली आहे आणि खरं सांगायचं तर एवढी भन्नाट झाली आहे की याचा रेसिपी व्हिडिओ करायचाच असे आम्ही ठरवले। या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व साहित्य प्रमाणासहित सांगितले आहे आणि प्रत्येक छोटी मोठी गोष्ट इन डिटेलमध्ये सांगितली आहे। त्यामुळे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर चटणी करायला कधीच चुकणार नाही। या चटणीसाठी आपण 4 प्रकारच्या मिरच्या वापरत आहोत, जवारी, बेडगी, लवंगी आणि काश्मीरी। प्रत्येक मिरचीचं काम वेगळं आहे, कोणती रंग देते, कोणती तिखटपणा वाढवते आणि कोणती चव खुलवते। म्हणूनच या 4ही मिरच्या चटणीसाठी घेतल्या तर उत्तमच। आता या सर्व मिरच्या 3 ते 4 दिवस कडक उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या। ही स्टेप अजिबात स्किप करू नका, कारण मिरच्यांमध्ये जर थोडासाही ओलसरपणा राहिला तर चटणी वर्षभर टिकणार नाही। चटणी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती साठवण्याची पद्धतही महत्त्वाची आहे। म्हणून ज्या बरण्यांमध्ये चटणी भरणार आहोत त्याआधी व्यवस्थित धुवून पूर्ण उन्हात वाळवून घ्या, अगदी थोडा सुद्धा ओलसरपणा राहता कामा नये। मिरच्या पूर्ण सुकल्यानंतर त्यांचे देठ अशा पद्धतीने काढून घ्या। ही छोटीशी स्टेप वाटली तरी चटणीची चव आणि टेक्स्चर दोन्ही छान राहतात। आता एक छोटीशी टिप, 1 किलो लसणाला थोडासा तेलाचा हात लावून वाळवण्यासाठी ठेवायचं। त्यामुळे लसूण खूप सहज सोलला जातो आणि वेळही वाचतो। मोठं मीठ सुद्धा 1 दिवस उन्हात वाळवून घ्या। अनेक जण असे करत नाहीत, पण वर्षभर टिकणाऱ्या चटणीसाठी मिठातील ओलसरपणा पूर्ण निघणं खूप गरजेचं आहे। आता येतो आपल्या चटणीचा सर्वात महत्त्वाचा भाग, तब्बल 24 प्रकारचे मसाले। या सर्व मसाल्यांची यादी आणि त्यांचं अचूक प्रमाण आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। धने इथे दाखवल्याप्रमाणे कोरडे भाजून घ्यायचे। धने कोरडे भाजले तसेच जिरे, तीळ आणि मोहरी हे सुद्धा कोरडेच भाजायचे। पण बाकीचे सर्व मसाले अगदी चमचाभर तेल घालून भाजायचे, त्यामुळे त्यांचा सुगंध आणि चव आणखी खुलून येते। कसुरी मेथी सुद्धा याच वेळी भाजून घ्या। भाजून झाल्यावर सर्व मसाले एका डब्यात एकत्र करा। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तीळ अजिबात मिसळायचे नाहीत, ते वेगळेच घेऊन जायचे, कारण मसाल्यासोबत मिसळल्यास तीळ नीट बारीक होत नाहीत। ही छोटीशी चूक अनेकांकडून होते। आता तयार करूया ओला मसाला। कढईमध्ये तेल गरम करून 4 किलो उभा पातळ चिरलेला कांदा घाला आणि सुंदर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या। कांदा जितका छान तळला जाईल तितकी चटणीची चव अप्रतिम लागते। यानंतर 1 किलो खोबऱ्याचा खीस थोडंसं तेल घालून तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या। आता खोबऱ्याचा खीस, तळलेला कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र करून डब्यात भरा। आणि हो,
कांदा तळून जे तेल उरलं आहे ते फेकायचं नाही, तेही सोबत घेऊन जायचं, कारण हेच तेल चटणीची चव आणखी वाढवतं. आता हा सगळा ओला सुका मसाला, मीठ आणि तेल घेऊन डंकावर चटणी तयार करून आणायची. योग्य प्रकारे वाटलेली चटणीच पुढे वर्षभर उत्तम टिकते. चटणी तयार झाल्यानंतर लगेच डबा उघडू नका. किमान 1 दिवस तसाच बंद ठेवा. त्यामुळे सर्व मसाले, तेल आणि सुगंध एकमेकात छान मुरतात आणि चटणीची चव आणखी अप्रतिम लागते. दुसऱ्या दिवशी डबा उघडून चटणीतील गाठी हलक्या हाताने फोडून घ्या आणि चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवा. योग्य पद्धतीने बनवली आणि साठवली तर ही मसाला चटणी वर्षभर अगदी निवांत टिकते. चटणी वापरताना गरजेपुरतीच थोडी थोडी बरणीतून वेगळ्या डब्यात काढून घ्या. चटणी काढण्यासाठी नेहमी पूर्णपणे कोरडा आणि स्वच्छ चमचाच वापरा. मुख्य बरणीत ओलसरपणा किंवा पाण्याचा अंशही जाऊ देऊ नका. ही छोटीशी काळजी घेतली तर चटणी दीर्घकाळ टिकून राहील. तर या प्रमाणानुसार आमची एकूण 12 किलो चटकदार मसालेदार कोल्हापुरी चटणी तयार झाली आहे. तुमची घरगुती चटणी करताना ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे गरज पडेल तेव्हा ही रेसिपी तुम्हाला पुन्हा सहज सापडेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व पै पाहुण्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच आणखी एका पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसोबत.